श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं. यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे. हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. व्रतवैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे. हा महिना गणपतीला विशेषतः समर्पित आहे. संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं, जसं की माघ विनायक चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने, सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी, बळ आणि सुख समृद्धी प्राप्त होते. पंचांगानुसार यावर्षी माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11:38 ते दुपारी 1:40 असणार आहे. त्यानुसार पूजेला 2 तास 2 मिनिटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे. आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते. आणि म्हणूनच आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोला हे 2 शब्द. हे 2 शब्द बोलल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपायाच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला विसरू नका. गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं. ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा आहे. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नानही करायची. स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. गणपती बाप्पांवर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचं. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची. तसेच त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा. या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे, माता पार्वतीची पूजा करायची आहे, भगवान कार्तिकेयांची पूजा करायची आहे, तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा, गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठण हे करायचे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षांचं सुद्धा पठण हे करू शकतात. तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे. तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं. असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांना सुद्धा होत असतो. तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल, दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे. तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे.
पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्वक गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची। शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे। गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। हा उपाय करण्याकरता आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि जर आपण हा उपाय जाऊन मंदिरामध्ये केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे। गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला आपल्यासोबत एक डाळिंबाचं फळ घेऊन जायचं आहे, कारण डाळिंबाचं फळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय। तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडी घेऊन जायची आहे, जास्वंदीचं फूल घेऊन जायचं आहे, तसेच एक नारळ घेऊन जायचं आहे। तसेच आपल्याला पांढऱ्या तिळांचं लाडू किंवा मोदक हे जे आहेत ते बनवून घेऊन जायचे आहेत, कारण गणेश जयंतीच्या दिवशी पांढऱ्या तिळांपासून बनलेल्या मिठाईचा विशेष नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो। तसेच आपल्याला दिवा घेऊन जायचे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे। गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। तसेच आपण ज्या वस्तू घेऊन गेल्या जसं की डाळिंबाचं फळ आहे, दुर्व आहे, जास्वंदीचं फूल आहे, तसेच नारळ, या सर्व वस्तू ज्या त्या गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हे 2 शब्द जे आहेत ते बोलायचे। तुम्ही गणपती बाप्पांच्या डाव्या किंवा उजव्या कोणत्याही कानामध्ये जे आहे हे 2 शब्द बोलू शकतात। आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जो जप आहे तो गणपती बाप्पांच्या कानामध्ये करायचं। म्हणजे आपल्याला 1 वेळा ओम नमः शिवाय बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायची। तर तुमची जी पण इच्छा असेल, धन प्राप्तीची इच्छा असेल, घराबद्दल इच्छा असेल, नोकरी, व्यवसाय, विवाह किंवा इतरही कोणत्या तुमच्या समस्या असतील किंवा कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, ती मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायची आहे। पुन्हा एकदा हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पूर्ती करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची, कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत। भक्तांच्या खऱ्या मनाने केलेल्या प्रत्येक हाकेला गणपती बाप्पा हे धावून येत असतात आणि गणपती बाप्पांना महादेवांची पूजा आणि सेवा केलेली अतिशय प्रिय। आणि जर आपण गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसूनच 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं। 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण केल्यानंतर त्याचे फलश्रुतीचं पठणसुद्धा आपल्याला करायचं। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। तसेच आपल्याला 1 माळ ओम गण गणपते नमः या मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे। आता माघी गणपती आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरी नवसाचा गणपती बाप्पा हा स्थापित केला जातो। जर तुम्हाला देवळामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नाही झालं तर जिथे पण गणपती बाप्पा विराजमान असतील तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। तसेच गणपती बाप्पांवर बरीच लोक अक्षदा हे अर्पण करत असतात। जर तुम्हाला अशा अक्षदा भेटल्या तर आवर्जून त्या अक्षदा गुपचूप तिकडून तुम्हाला उचलायच्यात, आपल्या घरी घेऊन यायचे, एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्यात आणि अशा हा अक्षदा ज्या त्या नेहमी आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे। अशा अक्षदा आपल्या पाकिटामध्ये असल्यामुळे आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येत नाही, पण आपली चहूबाजूने भरभरून प्रगतीही होत असते। अत्यंत प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।